कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. सुरक्षा यंत्रणांची 7 मे रोजी मॉकड्रिल घ्या. नागरी सुरक्षेसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचे सर्वच राज्यांना निर्देश. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. विद्यार्थी आणि नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्या. अलर्टसाठी हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवा. गृहमंत्रालयाच्या सर्वच राज्यांना सूचना. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाचा भारताला पाठिंबा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून संवाद. पुतीन यांच्याकडून हल्ल्यातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त. पहलगाम हल्ल्यानंतर जपाननं भारताप्रती दाखवलेल्या एकजुटीचा संदेश कौतुकास्पद. भारत जपान संरक्षण संबंध मजबूत करण्यात योगदान दिल्याबद्दल प्रशंसा करतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून जपान सरकारचे विशेष आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी साऊथ ब्लॉकमध्ये मोदींची पीएमओ कार्यालयात संरक्षण सचिवांसोबत बैठक. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची देखील उपस्थिती. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र. पीएमओ कार्यालयात राहुल गांधींची पंतप्रधान मोदींसोबत भेट. सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्तीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. बीएसएफमध्ये 18,000 सैनिकांची भरती केली जाणार. बीएसएफला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. भारत कधीही पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. ब्रह्मोस सुपरसॉनिक मिसाईलनं भारत हल्ला करणार. पाकिस्तानी संसदेमध्ये विशेष अधिवेशनात खासदाराकडून भीती व्यक्त. पाकिस्तानचा आरोग्यमंत्री मुस्तफा कमालची भारताला पोकळ धमकी. भारत आमचं काहीही बिघडवू शकत नाही. पाकिस्तानात भारतीय सैन्य आल्यास परत जाणार नाही. मुस्तफाचं वक्तव्य. पाकिस्तानमधील मौलाना भारताशी युद्धाविरोधात. भारतासोबत युद्ध झालं तर लढायला कोण कोण जाणार या प्रश्नावर मशिदीमध्ये उपस्थित असलेल्या एकाही पाकिस्तानी नागरिकांना हात उंचावला नाही. मौलवींचा मशिदीतील संवाद व्हायरल. पीओकेच्या रावलकोटमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्या. भारत हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तान सैन्याची तयारी. टारा भागामध्ये पाक आर्मीची परेड. यंदा 12वीचा 91.88% निकाल. यंदाही मुलींनीच बाजी मारली. 96.74% कोकण विभाग अव्वल, तर लातूरचा सर्वात कमी 89.46% निकाल. नागपूर, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, वाशिमला अवकाळी पावसाचा तडाखा, तर जळगाव, मनमाड, जालना, छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागात गारपिटीनं नुकसान. विदर्भामध्ये पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.